चला, टुडे वी आर गोइंग टू स्टडी डिग्री ऑफ कंपॅरिझन, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण डिग्री असं म्हणत असतो. ॲक्च्युली डिग्री हा जो शब्द आहे तो 2-3 अर्थाने वापरला जातो. एक तर डिग्री म्हणजे समजा पदवी, की तुझ्याकडे कोणती डिग्री आहे, बरोबर आहे, असेल ना एखादी मुक्त विद्यापीठातली, YCMU, राईट. त्यानंतर डिग्रीचा अर्थ प्रमाण या अर्थी पण होतो, प्रमाण किंवा परिमाण. जर समजा 40 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री हे त्याचं प्रमाण सांगितलं जात आहे, एवढं तापमान आहे. किंवा आपण म्हणतो की वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस, पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं. ते डिग्री म्हणजे आपण तिथं प्रमाण किंवा परिमाण दाखवत आहोत. तिसरा जो अर्थ आहे, जो व्याकरणामध्ये आपण घेतो, डिग्री ऑफ कंपॅरिझन, म्हणजे ही ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बची काय म्हणता येईल की इंटेन्सिटी दाखवणारा शब्द आहे. म्हणजे कसं की समजा किती प्रमाणामध्ये, फॉर एक्झाम्पल की एक ॲडजेक्टिव्ह आहे फास्ट. आता बघा, डिग्री ऑफ कंपॅरिझन हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ॲडजेक्टिव्हशी कसं संबंधित आहे. ॲडजेक्टिव्हशी कसं संबंधित आहे, तर हेडिंग घ्या वर, समजा डिग्री ऑफ कंपॅरिझन, किंवा फक्त डिग्री म्हटलं तरी चालतं. तर मुळामध्ये डिग्री हा जो शब्द आहे तो ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बशी संबंधित आहे. हा जो शब्द आहे व्याकरणामध्ये तो संबंधित आहे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्बशी. सध्या मी तुम्हाला ॲडजेक्टिव्हचं उदाहरण सांगतो. कोणतंही ॲडजेक्टिव्ह, कुठलंही ॲडजेक्टिव्ह हे 3 रूपामध्ये वापरता येतं, 3 फॉर्म्समध्ये वापरता येतं. ओके, आता ते 3 फॉर्म्स कोणते, कसे आणि कशावरून वापरायचे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आता बघा, नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3. तुम्हाला सांगितलं की समजा कुठलंही ॲडजेक्टिव्ह, आता ॲडजेक्टिव्ह घ्या कुठलंही, समजा फास्ट हे विशेषण म्हणून पण वापरता येतं आणि ॲडवर्ब म्हणून पण वापरता येतं. ओके, म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ॲडजेक्टिव्ह ऑब्लिक ॲडवर्ब या दोघांची डिग्री सांगण्याचं काम या ठिकाणी हे करतं. तर समजा आपण फास्ट घेतलं, तर फास्ट हे जे काही विशेषण आहे किंवा क्रिया विशेषण आहे ते तुम्ही 3 रूपामध्ये वापरू शकता. नंबर 1, समजा या ठिकाणी मी म्हणालो फास्ट, तर फास्टचा अर्थ काय होतो, जलद, वेगवान. ओके, म्हणजे हे या ठिकाणी आहे मूळ विशेषण किंवा मूळ शब्द, बरोबर आहे, हा झाला मूळ शब्द. मग या मूळ शब्दातून फक्त जलद एवढाच अर्थ व्यक्त होतो. आता आपण काय म्हणतो की त्याच्यापेक्षा जोरात, त्याच्यापेक्षा जलद, म्हणजे थोडीशी डिग्री वाढवण्याचा प्रयत्न करतो, बरोबर आहे, त्याची इंटेन्सिटी वाढवण्याचा प्रयत्न करतो. मग आता फास्ट पेक्षा आणखीन जर समजा मला म्हणायचं की जास्त वेगवान आहे, तर ते मी कसं म्हणायचं, तर या फास्ट या विशेषणाच्या शेवटी ER लावायचं, फास्टर. पहा, एकच विशेषण दुसऱ्या रूपात वापरलं आपण. ओके, फास्टर म्हणजे काय, याच्यापेक्षा जलद. कशापेक्षा, जे पहिला फास्ट आपण घेतलेला आहे हे मूळ विशेषण, ह्याच्यापेक्षा जलद. थोडक्यामध्ये समजा बाईक आहे, बाईकला तुम्ही फास्ट म्हणू शकता. बाईकपेक्षा फास्ट कार, बरोबर ना. मोटरसायकलपेक्षा फास्ट काय आहे, कार आहे.
असं कधी झाले की तुम्ही कारला ओव्हरटेक करून गेलात पुढे मोटरसायकलवर? हां, जर समजा तो ड्रायव्हर फोनवर बोलत असेल किंवा त्याने जर स्पीड कमी केली असेल तर तेव्हा तुम्ही जाऊ शकता. जसं की समजा कासव ओव्हरटेक करून गेला होता सशाला, तसा म्हणजे मजबुरीचा फायदा नाही घ्यायचा तसा. लक्षात. म्हणजे तुम्ही स्कॉर्पिओवाल्याला ओव्हरटेक करून पुढे गेले आणि त्याच्याकडे पाठीमागं पाहून हे 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 हसायले समजा, 2 सेकंदात ती तुम्हाला मागं पाडते. मग तेव्हा आपला किती पोपट व्हायलाय लक्षात, बरोबर नाही? म्हणजे ते त्या टाईपमध्ये. तर मग आता इथं आपल्याला बाईकपेक्षा जास्त जोरात म्हणायचं होतं, तर मग आपण ते कार सांगितलं, तर कारला म्हणायचं फास्टर. आता कारपेक्षा जास्त वेगवान काय? ट्रेन. चला प्लेन धरूच समजा, प्लेन. सर्वात जास्त वेगवान प्लेन ट्रेनपेक्षा आहे. बुलेट ट्रेन असो का कोणती ट्रेन असो, प्लेन सगळ्यात जास्त वेगवान आहे. मग ते मला दाखवायचं असेल तर ते फास्टमध्ये पण दाखवता येत नाही, फास्टरमध्ये पण दाखवता येत नाही. कशात दाखवावं लागतं? फास्टेस्ट, EST लावून. म्हणजे या ठिकाणी पहा की फास्ट होतं मूळ विशेषण, ते जसा अर्थ आहे तसा अर्थ दाखवत होतं, परंतु आपल्याला याच्यापेक्षा जास्त तीव्रता इंटेन्सिटी दाखवणारा शब्द पाहिजे होता. आपण त्याचं फास्टर केलं. त्या फास्टरपेक्षाही जास्त इंटेन्सिटी दाखवणारा शब्द पाहिजे होता. आपण त्याचं फास्टेस्ट केलं. छोटं जर विशेषण असेल तर दुसऱ्या रूपात ER आणि तिसऱ्या रूपामध्ये EST आपल्याला लावायचं आहे. मोठं विशेषण असेल तर दुसऱ्या रूपापूर्वी मोर आणि तिसऱ्या रूपापूर्वी आपल्याला मोस्ट वापरायचं आहे. तर मग याला काय म्हणायचं? याला नावं काय द्यायची? ER लागलं तर काय म्हणायचं? EST लागलं तर काय म्हणायचं? बघा, जे मूळ विशेषण आहे ते मूळ स्वरूपात असल्यामुळं त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह. काय म्हणायचं? पॉझिटिव्ह. फास्टर काय करायला? या दोघांमध्ये तुलना करायला, याच्यापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. म्हणून याला काय म्हणायचं? कंपॅरेटिव्ह. काय म्हणायचं? कंपॅरेटिव्ह. आणि जे सर्वात जास्त फास्टेस्ट आहे किंवा सगळ्यात जास्त तीव्रता व्यक्त करायला त्याला म्हणायचं सुपरलेटिव्ह. एकदम सुपर आहे या टाईपमध्ये, सुपरलेटिव्ह. म्हणजे एखादं विशेषण हे तुम्ही अशा प्रकारे 3 फॉर्ममध्ये वापरू शकता. ते 3 फॉर्म म्हणजे पहिला आहे पॉझिटिव्ह, दुसरा आहे कंपॅरेटिव्ह आणि तिसरा आहे सुपरलेटिव्ह. मग यावरून विशेषणाच्या 3 डिग्रीज पडलेल्या आहेत. यावरून विशेषणाच्या डिग्रीचे 3 प्रकार पडतात. मग जिथं तुम्ही पॉझिटिव्ह म्हणत आहात त्या विशेषणाला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्रीमधील विशेषण. जिथं तुम्ही कंपॅरेटिव्ह म्हणत आहात त्या विशेषणाला म्हणायचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमधील विशेषण. आणि ज्या ठिकाणी तुम्ही सुपरलेटिव्ह शब्द वापरलेला आहात त्या ठिकाणी त्याला म्हणायचं सुपरलेटिव्ह डिग्रीमधील विशेषण. अशा पद्धतीने एक विशेषण तुम्ही 3 रूपामध्ये वापरू शकता. मग ते कुठलेही विशेषण असो, कुठलेही क्रियाविशेषण असो. आता जर समजा विशेषणाची स्पेलिंग जर जास्त असेल आपल्या सोप्या भाषेमध्ये, तेव्हा काय करायचं? फॉर एक्झाम्पल, ब्युटिफुल हा शब्द आहे, हे मूळ विशेषण आहे. याच्यापेक्षा जास्त सुंदर आपल्याला दाखवायचं तर काय म्हणावं लागेल? ब्युटिफुलर का? नाही. मोठं जर विशेषण असेल तर त्यापूर्वी मोर वापरायचं. हे सगळं सांगतो मी तुम्हाला. मोर ब्युटिफुल म्हणजे तीव्रता जास्त दाखवायला. ओके. आणि सगळ्यात जास्त जर सुंदर असेल त्याला म्हणायचं मोस्ट ब्युटिफुल. लक्षात आलं? म्हणजे एखादं विशेषण हे तुम्ही 1, 2 आणि 3 फॉर्ममध्ये वापरू शकता. तुम्हाला जसा अर्थ अभिप्रेत आहे त्याप्रमाणे तुम्ही यांचा वापर करू शकता. मूळ स्वरूपात वापरलं तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह डिग्रीमधील विशेषण. ER किंवा मोर आलं तर त्याला म्हणायचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमधील विशेषण. आणि EST किंवा मोस्ट आलं तर त्याला म्हणायचं सुपरलेटिव्ह डिग्रीमधील विशेषण. अशा पद्धतीने विशेषणाच्या 3 डिग्री ज्या आहेत त्या आपल्याकडे आढळून येतात. हे तुम्हाला आता सविस्तर लिहून देतो, घ्या लिहून त्याच्या खाली. लिहा. इंग्रजी व्याकरणामध्ये
इंग्रजी व्याकरणामध्ये डिग्रीचा संबंध विशेषण किंवा क्रिया विशेषणाशी येतो. विशेषण किंवा क्रिया विशेषणाशी येतो. एखादे विशेषण किंवा क्रिया विशेषण एखादे विशेषण किंवा क्रिया विशेषण हे 3 रूपांमध्ये वापरता येते. एखादे विशेषण किंवा क्रिया विशेषण हे 3 रूपांमध्ये वापरता येते. तिन्ही रूपांमध्ये त्यांची डिग्री वेगवेगळी असते. यावरून डिग्रीचे 3 प्रकार पडतात. लिहा त्याच्या खाली काइंड्स ऑफ डिग्री. घ्या. सांगा. नंबर 1 पॉझिटिव्ह डिग्री. नंबर 2 कंपॅरेटिव्ह डिग्री. नंबर 3 सुपरलेटिव्ह डिग्री. तर डायरेक्ट लिहून देतो. तुम्हाला समजावून सांगितलं मी कसं आहे ते, आणि ते तुम्हाला लक्षात बी बसलेलं आहे. झालं. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय असतं? मूळ विशेषण कंपॅरेटिव्ह मध्ये मूळ विशेषणास ER प्रत्यय किंवा सुरुवातीला मोर सुपरलेटिव्ह मूळ विशेषणास EST किंवा सुरुवातीला मोस्ट. तिन्ही डिग्रीची रचना किंवा तिन्ही डिग्रीचं जे वैशिष्ट्य आहे ते या प्रकारचं आहे. मूळ विशेषणास ER प्रत्यय कुठं लागतो? कंपॅरेटिव्ह मध्ये. मूळ विशेषणास EST कुठं लागतं? तर सुपरलेटिव्ह मध्ये.
पहा आता एक्झाम्पल. आता समजा मूळ विशेषण मी घेतलं रिच. काय अर्थ होतो? श्रीमंत. आता ER लावून जर घेतलं काय होतं? रिचर, म्हणजे च्यापेक्षा श्रीमंत. हा लक्ष द्या. समजा सुमेध इज रिचर दॅन गणेश. पण वर्गामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत मला सांगायचं असेल तर मला शब्द कोणता वापरावा लागेल? रिचेस्ट. यू आर द रिचेस्ट पर्सन इन द क्लास. इंग्लिश बोलून ती बोलायला का दुसऱ्या भाषेमध्ये? पोरगा. डोक्यावर केस नाहीत त्याच्या, गरीब आहे ती. ट्रान्सलेट केले की हा. तर सगळ्यात जास्त श्रीमंत उदाहरणार्थ अंबानी का अदानी. रिचेस्ट सर्वात जास्त श्रीमंत या टाइप मध्ये. थोडं अलीकड पलीकड सरका, अलीकड सरका. नाही तर जे बसलेत ऑलरेडी अगोदर येऊन त्यांना डिस्टर्ब करू नका. त्यांनी पद्धतशीर जागा धरली, त्याला आधी क्षेत्रफळ जास्त लागते बसायला, तिथे येऊन कोंबाकोंबी करेल. बसमध्ये एकदा जागा केली होती मी. नाही, मी नाही उठवलं, मला नाही उठवलं. एकाला जागा द्यायची होती, बाजूला एक म्हणजे असा मीडियम माणूस बसला होता, 50-45 वर्षाचा, स्टँडर्ड एकदम. मला याला उठवायचं कसं हो? मी म्हणलं सर मला उलटी व्हायली हो. उलटी होती काय की म्हणलं. ओ असं थोडंसं केलं त्यानं खिडकीतून. ते त्याला वाटलं 100% हे उलटणार आता. ते उठून गेलं मागं. मी त्याला खुणवलं ये म्हणून बस. त्याच्यानंतर जे ते राग पाहिले बायाकडं असं ताणवून लगे असं, त्याला ओळखीला यानं पोपट केला आपला. लक्षात नाही तरी मी चालूच होतं म्हणजे तशा पद्धतीने. पण ते नाही उठत. ते उठत नाही. उलटला तर उलट काय हरकत नाही. उलट रिचेस्ट, रिच, रिचर, रिचेस्ट. अपोजिट मध्ये जर समजा आता एखादं मोठं विशेषण घेतलं तुम्ही, एखादं सांगा ज्याची स्पेलिंग जास्त, एखादं ऍडजेक्टिव्ह पटकन कुठलं एखादं. इम्पॉर्टंट आहे, डिफिकल्ट आहे, पॉप्युलर आहे, फेमस आहे, इंटरेस्टिंग आहे, टॅलेंटेड आहे. ही अशी ऍडजेक्टिव्ह आहेत ज्यांचं स्पेलिंग जास्त आहे, ज्यांच्यापूर्वी आपण मोर किंवा मोस्ट वापरू शकतो. तसं एखादं ऍडजेक्टिव्ह समजा मी या ठिकाणी लिहिलं इंटरेस्टिंग, मनोरंजक, मजेदार. हे मूळ विशेषण झालं. हा, याच्यापेक्षा जास्त जर करायचं असेल तर मोर इंटरेस्टिंग. हॉकी इज an interesting game, but cricket is more interesting than hockey. क्रिकेट हॉकीपेक्षा जास्त इंटरेस्टिंग आहे. सर्वात जास्त इंटरेस्टिंग, मोस्ट इंटरेस्टिंग. क्रिकेटपेक्षाही इंटरेस्टिंग गेम कोणता? लुडो. बरोबर. तुमचा जो आवडता गेम आहे तो. तर या पद्धतीने तुम्ही काय करायचं,
विशेषणाचा उपयोग करायचा. आता त्याच्या खाली लिहा. सरळ मी तुम्हाला सूत्र काढून देतो. काही डिग्रीचे म्हणजे विशेषण लिहून देऊ का, नाही तर ग्रुपवर टाकून देतो, जाऊ द्या, लिहिण्यामध्ये वेळ नको. म्हणजे कसं, टॉल टॉलर टॉलेस्ट, रिच रिचर रिचेस्ट हे कुठेही तुम्हाला मिळू शकतं. ओके. हां, गुड बेटर बेस्ट होतं, बॅड वर्स वर्स्ट होतं. ओके. तरी पण घ्या लिहून वाटल्यास. हे झालं का लिहिणं? घ्या पटकन लिहून. इकडे जवाहर सर येणार आहेत आता, त्याच्यामुळे निश्चिंत राहा. पुरी सरांचं काम जरा गडबडीचं असतं, म्हणून मी रिलॅक्स आहे जरा. इथून दिसन झाले, पण आले नसतील सर एवढ्या लोक. 8:30च्या नंतर येतील. 8:15 का? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. ऑनलाईनच गोड गोड बोलायला येते. ऑफलाईन येऊन गोळी फिळे द्या ना म्हणा तिळाची. आले भरपूर. काय काम आहे? तू आणायला पाहिजे होतं जरा असं सुमित, गोळा फिळा एखादा तिळाचा. शाळेमध्ये काय व्हायचं की तिळा, आज सर्व विद्यार्थी, मुली खास करून, तिळाचे लड्डू आणायचे. मास्तराला द्यायचे, आम्हाला देत नव्हते. हा झालं. घ्या आता, या फोटो काढा बाकीच्याने. पहा, आता लिहून देतो तुम्हाला मी, त्याच्या खाली लिहा. काही सिलेक्टेड लिहून देतो, सगळीच नाही. नंबर 1 टाका, पॉझिटिव्ह. नंबर 2 टाका, कंपॅरेटिव्ह. हे ऍडजेक्टिव्ह माहित पाहिजे तुम्हाला. नंबर 3 टाका, सुपरलेटिव्ह. जसं टॉल आहे समजा, उंच, तर टॉलची कंपॅरेटिव्ह डिग्री काय करायची? टॉलर. सुपरलेटिव्ह टॉलेस्ट. पहिल्यांदाच बसले, पहिला आणि शेवटचा दिवस ठरवून आहे त्याचा, सहकार्य करा त्याला. समजा ग्रेट आहे, महान, ग्रेटर आणि ग्रेटेस्ट असं. बिझी आहे समजा एखादा, तर बिझियर वाय निघून जातं. आणि सगळ्यात जास्त बिझी असेल तर बिझिएस्ट, ही इज द बिझिएस्ट पर्सन. लग्न ठरल्यानंतर मुलगा मुलगी दोन्ही बिझी होतात, मग्न. छतावर जाऊन बोलायचं. बरोबर आहे. 2-2 तास, 3-3 तास बेभान हो. लग्न झाल्या, 2 मिनिटात सांगतो, तुमचं होणं बाकी आहे, ऐका, काहीच बोलू नका. लग्न ठरल्यानंतर ते लग्न होईपर्यंतच माणूस बायकोला बोलतो, जे काही जास्तीत जास्त बोलतो. लग्न झाल्यानंतर 4-6 महिन्यानंतर 10 मिस कॉल बायकोला दिले तरी फोन लावित नाही डबल. काय पटकन बोल, काय नाही. हा, त्याच्यामुळे बोलू द्या, त्यांना बोलायचं. त्यात म्हणायचे का तुला? होईल बॅनर तयार कराय, भावपूर्ण श्रद्धांजली, ॲडव्हान्स. आता पहा, हे गुड किंवा वेल, गुड किंवा वेल. कंपॅरेटिव्ह होते पहा, बेटर. सुपरलेटिव्ह करा, बेस्ट. हा, बॅड येत असेल समजा, कंपॅरेटिव्ह मध्ये लिहा वर्स
आणि सुपरलेटिव्ह मध्ये लिहा वर्स्ट. हे अनियमित अशा प्रकारचे आहे. बघा समोर लक्ष द्या. हे दोन ऍडजेक्टिव्ह पहा 4 आणि 5 नंबरचे. गुड किंवा वेल या दोन्हीच गुड असो का वेल असो बेटर बेस्ट करायचं. जास्त करून गुडचाच उपयोग केला जातो, पण वेलचा झाला एखादा विचारलं की वेलची कंपॅरेटिव्ह काय आहे तर हे अनियमितपणे आहे. हा नाही तर गुडर करसाल नाही तर इकडं काय लक्षात. आपल्याला चॅलेंज नाही, आपण काही करतो. गुडर किंवा गुडेस्ट करायचं नाही तर बेटर आणि बेस्ट करायचं. बॅडर किंवा बॅडेस्ट करायचं नाही. बॅडचं होतं वर्स आणि वर्स होतं वर्स्ट. सगळ्यात जास्त खराब. वर्स्ट सर्वात जास्त खराब असा तुम्ही याचा अर्थ काढू शकता. ही इज द वर्स्ट मॅन इन द वर्ल्ड या टाईपमध्ये. 6 नंबर मध्ये लिहा. समजा पॉप्युलर असेल, लोकप्रिय, ज्या विशेषणाचं स्पेलिंग जास्त आहे, लक्ष द्या रे, ज्या विशेषणाचं स्पेलिंग जास्त आहे त्याच्यापूर्वी काय लिहिणार? मोर. कुठं? कंपॅरेटिव्ह मध्ये. आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट पॉप्युलर. जसं की समजा विराट कोहली इज द मोस्ट पॉप्युलर क्रिकेटर इन इंडिया. नॉट ओनली इन इंडिया बट बियॉन्ड इंडिया. भारतात पलीकडे पण त्याचे भरपूर फॅन्स आहेत. इवन इन पाकिस्तान ॲज वेल. पाकिस्तानमध्ये सगळ्यात जास्त लाईक जर कुणाला केलं जात असेल इंडियन क्रिकेटर पैकी तर दॅट इज विराट कोहली. 7 नंबर मध्ये टाका. आता डिफिकल्ट, अवघड, याच्यापेक्षा अवघड असेल मोर डिफिकल्ट, कारण स्पेलिंग जास्त आहे. सर्वात जास्त अवघड असेल तर मोस्ट डिफिकल्ट. जसं की समजा यू कॅन से इंग्लिश इज द मोस्ट डिफिकल्ट लँग्वेज. इंग्रजी सर्वात जास्त अवघड भाषा आहे. बोलण्याच्या बाबतीत ग्रामरचे वाक्य येऊ शकतात तुम्हाला, पण इंग्लिश बोलायला खूप मेहनत घ्यावी लागते. मोर डिफिकल्ट आणि मोस्ट डिफिकल्ट. जसं की समजा फिजिक्स इज द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट. तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये 4 विषयापैकी विच इज द मोस्ट डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर यू? का ऑल? विद्यार्थ्याला मी विचारतो परीक्षा दिल्यानंतर काय झालं रिझल्ट? नाही सर. कोणत्या विषयात कमी पडला? सगळ्याच. एखादा विषय जर समजा हे असेल तर चालू शकतं, परंतु सगळ्याच विषयात दळबद्री कार्यक्रम असेल तर मग अवघड आहे. 8 नंबर मध्ये टाका. काय लिहून दिला होता शब्द? इंटरेस्टिंग. इकडे लिहा मोर इंटरेस्टिंग. मोस्ट इंटरेस्टिंग लिहा. आणखीन काही जे तुम्हाला माहिती आहेत ते लक्षात ठेवा, कारण सर्वच देणार नाही मी. 9 नंबर मध्ये टाका इम्पॉर्टंट. स्पेलिंग जास्त आहे. इम्पॉर्टंट. इकडे टाका मोर इम्पॉर्टंट. आणि इकडे टाका मोस्ट इम्पॉर्टंट. एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, or education is more important than money. But nowadays sadhya money is the most important thing. आले का रे जॉर्ज? नाही आली? नाही रे. 11 वाजेपर्यंत इंग्रजी बोलल्यावर मागचं एक काही थांबत नाही.
लास्ट लिहा एक जास्त स्पेलिंग असलेलं, टॅलेंटेड, टॅलेंटेड, मोर टॅलेंटेड, आणि इकडे लिहा मोस्ट टॅलेंटेड. चला आता याचे तुम्हाला मी स्ट्रक्चर लिहून देतो. तर हे याच्यापेक्षा जास्त आहेत आणखी, ते तुम्हाला गुगलवर मिळू शकतात, तुम्ही जर आता सर्च केलं एखादं तर. ॲट द सेम टाइम तुम्ही तुमच्याकडे जे काही बुक आहे इंग्लिश ग्रामरचं त्यामध्ये बघू शकता, त्यामध्ये पण दिलेले आहेत. म्हणजे शब्द लिहून देणं म्हणजे फार काही अवघड कार्यक्रम नाही, ते कुठेही तुम्हाला मिळू शकतं. अवघड काय आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिग्री. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिग्री म्हणजे त्या डिग्रीचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला जमतं की नाही ते. म्हणजे पॉझिटिव्ह मधून तुम्हाला कंपॅरेटिव्ह मध्ये वाक्य नेता आलं पाहिजे, कंपॅरेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये नेता आलं पाहिजे, सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह करता आलं पाहिजे, कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करता आलं पाहिजे. दिस इज कॉल्ड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिग्री, जे की अवघड भाग आहे. पुढचा पॉईंट टाका, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिग्री घ्या. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिग्री. आता याचे 3 प्रकार पडतात. प्रकार पहिला, प्रकार दुसरा आणि प्रकार तिसरा. पहिल्या प्रकारामध्ये पॉझिटिव्ह कंपॅरेटिव्ह आहे, दुसऱ्या प्रकारामध्ये सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह आहे तिन्ही, आणि तिसऱ्या प्रकारामध्ये पण सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, पण रचना वेगवेगळ्या आहेत. पॉझिटिव्ह डिग्री 3 प्रकारची आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री सुद्धा 3 प्रकारची आहे, आणि सुपरलेटिव्ह डिग्री फक्त 2 प्रकारची आहे. म्हणजे एक वन ऑफ द ची रचना आपण मध्ये मिक्स केलेली आहे त्यासाठी. लिहा प्रकार पहिला. अत्यंत सोप्या पद्धतीने सांगतो. यामध्ये ए टाका. पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर. आता तुम्हाला मी पूर्ण लिहून देतो, नंतर पीडी आणि सीडी असंच आपण लिहू शकतो, पण सुरुवातीला घ्या. पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर. दोन्हीचे तुम्हाला सूत्र काढून देतो, त्या सूत्राप्रमाणे शब्द टाकायचे. पहा आता, समजा या ठिकाणी पीडीचं स्ट्रक्चर कसं आहे या रचनेमध्ये. तर सुरुवातीला नाऊन येणार, कुठलं तरी एक नाम, त्याला आपण नाऊन 1 असं नाव देऊयात. त्यानंतर वर्ब येणार, म्हणजे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर येणार पहा ॲज प्लस ॲडजेक्टिव्ह म्हणजे मूळ विशेषण. त्यानंतर येणार दुसरं ॲज, त्यानंतर येणार नाऊन 2. हे सध्या तर बघून घ्या, तुम्हाला जेव्हा मी वाक्य देईल तेव्हा तुम्हाला फार सोपं वाटेल. हे आहे पॉझिटिव्ह डिग्रीचं स्ट्रक्चर या प्रकारामध्ये. आता याची करायची आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह, थांबा लिहू नका, इकडे लक्ष द्या. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय करायचं, पहिल्यांदा नाऊन 2 लिहायचं. म्हणजे शेवटी गेलेलं जे नाम आहे ते कंपॅरेटिव्ह मध्ये पहिल्यांदा येतं. नाऊन 2 घ्या, वर्ब लिहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री होकारार्थी असते तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री नकारार्थी केली जाते. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. त्यानंतर काय करायचं, सीडीचं विशेषण लिहायचं. इथं फक्त मी सीडी लिहितो, टॉल असेल तर टॉलर करायचं. त्यानंतर लिहायचं THAN, दॅन हा शब्द लिहिला. त्यानंतर काय करायचं, नाऊन 1 लिहायचं, जे सुरुवातीला आलेलं नाम आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ते शेवटी घालायचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. आता बघा याचं पहिलं एक्झाम्पल. आता पहा, वाक्य असं आहे की मुंबई इज. आता वर दिलेल्या स्ट्रक्चर प्रमाणे वाक्य करायला की नाही ते पहा. नाऊन 1 म्हणजे नाम घ्यायचं आपल्याला पहिलं, तर पहिलं नाम घेतलंय आपण मुंबई. त्यानंतर व्ही म्हणजे वर्ब, क्रियापद घ्यायचे, तर क्रियापद घेतलं आपण इज. त्यानंतर ॲज लिहा, लिहिलं. मध्ये लिहायचे आपल्याला ॲडजेक्टिव्ह,
म्हणजे काय तर विशेषण ते कोणतंही असू शकतं. समजा आपण लिहिलं बिग, त्यानंतर लगेच दुसरं ॲज, हे आलं पहा, हे पहिलं ॲज, हे दुसरं ॲज आणि त्या दोन ॲज मध्ये मूळ विशेषण घेतलं. त्यानंतर नाउन टू, नाउन टू मध्ये काय करायचंय, या नामाची तुलना, या शहराची तुलना आपल्याला दुसऱ्या एखाद्या शहराशी करायची आहे. विशेषण कोणतं आलंय बिग, म्हणजे काय सांगण्याचा प्रयत्न केलाय की मुंबई ही टिंबटिंब शहरा एवढीच मोठी आहे. तर ते दुसरं शहराचं नाव आपल्याला इथे लिहायचंय. सुचवा एखादं, परभणी सोडून. हा दिल्ली किंवा पुणे बी घेतला असतं, पण मुंबई आणि दिल्ली दोन फेमस सिटीज इन इंडिया. पहिली म्हणजे मुंबई, दिल्लीपेक्षा जास्त लोकप्रिय शहर म्हणजे मुंबई आहे. कारण की मुंबई इज द इंडस्ट्रियल कॅपिटल ऑफ इंडिया, औद्योगिक राजधानी आहे. सगळ्यात जास्त टर्न ओव्हर भारताचा मुंबईमध्ये होतो. बरेचसे काही त्याला रिझन्स आहेत, जाऊ द्या, ते ब्लॅक कामं खूप आहेत, खूप काही उलाढाली आहेत. आणि हजारो शेकडो तरुण दररोज देशाच्या इतर राज्यातून मुंबईला येतात इन सर्च ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजे रोजगाराच्या शोधामध्ये. यूपी बिहारचे जे लोक आहेत, राजस्थानचे जे लोक आहेत, मुंबईमध्ये येऊन सेटल झाले, त्यांनी घरं घेऊन टाकलेत. महाराष्ट्रीयन माणूस अजूनही तिथं किरायानं राहतो. असं का तर द रिझन इज वी आर लेझी कम्पेअर टू द पीपल हु बिलॉंग टू नॉर्थ इंडिया. जे उत्तर भारतीय आहेत त्यांच्या तुलनेत आपले लोक आळशी आहेत. यूपी बिहारचे लोक पहा, कोणतंही काम करतात, टफ असो रफ असो, कसलंही काम. आपण तसं नाही. सोयाबीनचं खळ घेणं रे, मी तसे काम करतो. सोयाबीन कापायचं मी, ते लोक काही बी काम करतात, कमी पैशात काम करतात, मेहनती राहतात, सतत काम करतात. आपल्याला पंख्याखाली काम पाहिजे, पंख्याखाली टेबल, तिथं वायफाय असलं पाहिजे. त्या लक्षात. म्हणून आपला तरुण जो आहे त्या तुलनेत मागं आहे. म्हणजे लाज वाटते थोडक्यामध्ये आपल्याला काम करायची, काही विशिष्ट कामं, वेटर म्हणून काम करणं, गौंड्याच्या हाताखाली काम करणं, विटा द्यायचं काम करणं, पाणी मारायचं काम करणं, कापसाच्या गाड्यावर काम करणं, ऊसाची टोळी मुकादम होता नाही. म्हणून आपण थोडेसे त्या तुलनेत मागवत असो. जाऊ द्या. मुंबई इज ॲज बिग ॲज दिल्ली. मुंबई हे दिल्ली एवढं मोठं शहर आहे. आता याला काय करायचं, आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतरित करायचं आहे. पहा, सूत्रानुसार कुणालाही कळेल, इवन भरतीचे मुलं पण सहज सोडू शकतात, अशा पद्धतीने सांगतो. पहा, हे मुंबई आहे नाउन वन, इज आहे वर्ब, हे ॲज बिग ॲज, आणि हे नाउन टू आहे डेली. तर वर दिलेल्या सूत्रानुसार तुम्हाला काय घ्यायला सांगितले सुरुवातीला, नाउन टू विच इज डेली, जे आहे डेली. तर डेली आपण या ठिकाणी लिहिलं. चला, दिल्ली म्हणायचं मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये डेली म्हणायचं. हा, घेतलं. त्यानंतर आता वर्ब लिहा. जे वर वर्ब आलेला आहे तेच खाली लिहायचं आहे, इज. त्यानंतर कंपॅरेटिव्ह मध्ये आपण नॉट घेत असतो, सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लिहिलं. आता सीडी करायची आहे, हे ॲज काढून टाकायचं. बिगची कंपॅरेटिव्ह डिग्री काय होते, बिगर, कारण की छोटं विशेषण आहे, मोर बिग म्हणायचं नाही. बिगर लिहिलं. त्यानंतर घ्यायचे समजा दॅन, त्यानंतर लिहायचे दॅन. नाउन वन लिहा. इथं आहे मुंबई, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मधील सुरुवातीचा शब्द तो आपण घेतला. दोन्ही वाक्याचा अर्थ सेम आहे, फक्त रचना बदललेली आहे. डेली इज नॉट बिगर दॅन मुंबई. पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतो, मुंबई इज ॲज बिग ॲज डेली, की मुंबई दिल्ली एवढीच मोठी आहे, पहिल्या वाक्याचा अर्थ. आता कंपॅरेटिव्ह डिग्रीचा अर्थ काय होतो पहा, की दिल्ली मुंबईपेक्षा मोठी नाही, म्हणजेच मुंबई एवढीच. होकारार्थीचं नकारार्थ. विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द ओरिजिनल सेंटेन्स. मूळ वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे आणि स्टील आपल्याला तो अर्थ लागला पाहिजे. अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह नावाचा एक प्रकार आहे इंग्लिशमध्ये. होकारार्थीचं नकारार्थी करा, वाक्याचा अर्थ न बदलता. बरोबर आहे. मी हुशार आहे म्हणजे मी ढ नाही, बरोबर आहे. चोर
तू बदमाश आहेस म्हणजे तू सज्जन नाही. बरोबर आहे. अर्थ न बदलता होकारार्थीचं नकारार्थी. चला दुसरं करून दाखवता तुम्ही. आता लिहा. कर्णा म्हणायचं इंग्लिशमध्ये, पण आपण कर्ण म्हणतो. रामायणा महाभारता कर्णा रावणा हे इंग्लिशमध्ये जरा नाना लावलं जातं. कर्णा वॉज as brave as Arjuna. Change the degree. डिग्री बदला म्हणजेच कंपॅरेटिव्ह मध्ये याचं रूपांतर करा. कर्णा वॉज ॲज ब्रेव ॲज अर्जुना. कर्ण हा अर्जुन एवढाच शूर होता, परंतु केवळ तो शत्रूंकडून असल्यामुळं त्याची तेवढी हवा झाली नाही. चुकीच्या पद्धतीने त्याने विद्या शिकली होती, तोही वेगळा भाग आहे. तो क्षत्रिय नसून त्याने क्षत्रियाप्रमाणे विद्या शिकली होती, असो तो भाग फार मोठी हिस्ट्री आहे. कर्णा वॉज ॲज ब्रेव ॲज अर्जुना. काय म्हणले? झालं का? बघा मी सांगतो आता. आता हे कर्ण जे आहे नाउन वन आहे, हे वर्ब आहे, हे ॲज घेतलं, हे ॲज घेतलं आणि नाउन टू आहे अर्जुना. तर अर्जुना काय करायचं? सुरुवातीला लिहायचं सूत्रानुसार नाउन टू. त्यानंतर वॉजला वॉज जशाला तसं. काय टाकायला सांगितलंय? नॉट. त्यानंतर ब्रेवची कंपॅरेटिव्ह काय होते? ब्रेवर. राईट, ब्रेवर. आता कंपॅरेटिव्ह ब्रेवर नंतर काय शब्द घ्यायला सांगितलाय? दॅन. दॅन नंतर काय येईल? कर्णा. कर्ण म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं? इंग्लिश बोलत असताना कर्णा म्हणा. कर्णा वॉज द मोस्ट जनरस पर्सन इन द महाभारता. तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य करताना हे वाक्य देतो मी, की कर्ण जो होता महाभारतात सगळ्यात उदार माणूस होता. सकाळचं त्याचं जे सत्र असायचं 4च्या नंतर, तो बसायचा, त्याच्याकडे जो कोणी येईल जे काही मागेल तो त्याला द्यायचा. त्या काळातले लोक आपल्यासारखे दरिद्री नव्हती. आपल्या जर लक्षात आलं समजा की कोणीतरी असा दानशूर माणूस आहे जो म्हणलं ते देतो, लाईन लागायची सकाळपासून त्याच्याकडे. म्हणजे कर्णाचा पराभव करायचा असेल तर त्याच्या कानातले कवच कुंडल जे आहे, त्याचा जो जीव होता, प्राण, ते जोपर्यंत त्याच्या कानातून निघणार नव्हते तोपर्यंत कर्णाचा पराभव होणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल होतं. इंद्राने काय केलं? एका ब्राह्मणाचा वेश घेतला, कर्णाच्या समोर आला त्याच वेळी दरम्यान ज्या वेळेला तो काही पण देतो, आणि सूर्यदेवाने कर्णाला सांगितलं होतं की तो ब्राह्मण नाही, तो इंद्र आहे. कर्ण म्हणाला की मलाही माहित आहे की ते इंद्र येत आहे. आला, म्हणला मागा काय मागायचं, शॉर्टकटमध्ये सांगतो आता. तो म्हणला तुझ्या कानामधले जे काही कवच कुंडल आहे ते मला पाहिजे. क्षणाचाही विलंब न करता कर्णाने कानातले कवच कुंडल काढले. म्हणजे आपण दानशूर जरी असलो तरी अशा काही व्हॅल्युएबल गोष्टी देत नाहीत ना. सुमेध समजा दानशूरीने त्याला म्हणालो की तुझा फोन दे मला, अहे वारे वा, मी काय पासवर्ड टाकून देतो. त्याच्यानंतर कर्ण त्याला म्हणाला की मला माहित आहे की आपण इंद्रदेव आहात, कानातले कवच कुंडल काय, तुम्ही माझा प्राण जरी मागितला असता तरी मी दिला असता, कारण की इंद्रदेव साक्षात माझ्यासारख्या माणसाला भेटायला यायलाय, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी आहे. म्हणजे किती दानशूरपणा त्याच्या अंगामध्ये. तर खूप कवच कुंडल काढल्यामुळं कर्णाचा पराभव झाला, नाही तर अर्जुनाचा लाग नव्हता त्याला मारायचा
महाभारतात जिथं कुरुक्षेत्रावर युद्ध झालं त्या ठिकाणी. म्हणून खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणून दोघांची तुलना केली जाते. पण तुलना करताना आपण अर्जुनाचंच नाव घेतो, पण कर्ण सुद्धा अर्जुन एवढाच शूर होता. तिसरं वाक्य लिहा, थर्ड सेंटेन्स करून दाखवा. एक्झाम्पल नंबर 3. आता हे करावर वाक्य, हेल्थ इज ॲज इम्पॉर्टंट. आता या ठिकाणी तुम्हाला विशेषण जे आहे ते जास्त स्पेलिंग असलेलं दिलेलं आहे. वेल्थ, आरोग्य संपत्ती एवढंच महत्वाचं आहे. पण तुमच्याकडे संपत्ती नसेल तर त्या आरोग्याला बी काही किंमत नाही. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. हा, तोंडी सांगितलं फास्ट मध्ये. आता या ठिकाणी हेल्थ आहे नाउन 1, वेल्थ आहे नाउन 2. सोपा आहे, एकदा ज्याच्या डोक्यात बसलं पटकन त्याला 1 सेकंद लागत नाही. वेल्थ घेणार सुरुवातीला, पहा माझ्यासोबत लिहा किंवा करत असाल तर करा. त्यानंतर इज येणार, इज नंतर नॉट. आता काय करायचं, एक बदल. ज्या विशेषणाचं स्पेलिंग जास्त आहे, मोर, इम्पॉर्टंट, जशाला तसं ठेवायचंय, याला प्रत्यय लावायचा नाही. त्याचं कारण सांगितलेलं आहे, ज्या विशेषणाचं स्पेलिंग जास्त आहे त्याला ER लावायचं नाही, त्याच्यापूर्वी मोर वापरायचं. आता लिहा दॅन हेल्थ. असं याच प्रकार पहिल्यामध्ये बी एक भाग आहे, जिथं आपण CDचं PD मध्ये रूपांतर करणार आहोत. कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना, म्हणजे जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री ही नकारार्थी होते ना, तुम्ही 10वी 12वीला शिकले असाल ना, सो ॲज ने पण कधी कधी पॉझिटिव्ह डिग्री केली जाते. कुठं वापरायचं सो ॲज? हे ॲज तर माहिती आहे समजा आपल्याला, ॲज. दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो ॲज सो ॲजचं, की ज्या वाक्यामध्ये ॲज किंवा सो ॲज येईल ते वाक्य सिमिली म्हणजेच उपमा अलंकाराचं उदाहरण असतं. पहा, पण अट एवढी आहे की 2 भिन्न गोष्टीमधील सारखेपणा त्या ठिकाणी असायला हवा. आता या ठिकाणी सारखेपणा दाखवला हेल्थ आणि वेल्थ मध्ये. ह्या दोन्ही गोष्टी निर्जीव घटक आहेत. आरोग्य संपत्ती एवढंच महत्वाचं आहे. मग सिमिलीचं जर उदाहरण करायचं असेल ना, तर 2 अशा गोष्टी असल्या पाहिजे ज्या भिन्न असल्या पाहिजे. मराठीतलं सांगा उपमा अलंकाराचं एखादं उदाहरण. शिकवलं ना तुम्हाला? खूप मेहनत केली पण सांगितलं शेवटी वाक्य. हा आंबा साखरेसारखा गोड आहे, माझं अक्षर मोत्यासारखं सुंदर आहे. बरोबर आहे. उपमा अलंकार 2 भिन्न गोष्टीमध्ये तुलना केलेली आहे. अक्षर आणि मोती यांचा अर्थार्थी संबंध लागत नाही. आता तसं काहीच असलं पाहिजे. म्हणजे कसं की समजा रवी इज ॲज ब्रेव ॲज. आता इथं हरीफिरी दुसऱ्याचं एखाद्याच नाव नाही लिहायचं. इथं कोणाचं नाव लिहायचं? रवी इज ॲज ब्रेव ॲज अ लॉयन. म्हणजे रवी जो आहे सिंहासारखा किंवा सिंहासारखा शूर आहे. सिंहाच्या वाघाच्या तोंडात हात घालून दात मोजण्याची क्षमता त्याच्यामध्ये, त्या टाईपमध्ये समजा रवी सिंहासारखा शूर आहे. आता मला सांगा इथं ॲज हे की नाही, हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य कमी, पण सिमिलीचं जास्त उदाहरण आहे. ॲज आलं त्या टाईपमध्ये, लक्षात आलं? किंवा दुसरं समजा यू आर ॲज ब्युटिफुल ॲज. दुसरी एखादी गोष्ट सांगा. यू म्हणजे समजा एखादी सुंदर महिला आहे, तिची तुलना दुसऱ्या एखाद्या हिरोईनशी किंवा महिलेशी नाही करायची. आता कुणाशी करायची? रोज गुलाबासारखी, चंद्रासारखी,
चंद्रमुखी म्हणू नका, चंद्र ठीक आहे. पुण्याला का कुठंतरी ते बुलबुलया 2 चित्रपट पाहण्यासाठी रिसेप्शनला, तिथं ते कॉफी वगैरे सर्व केलं जात ना, तिथं 4-5 मुली अशा ठेवल्या होत्या. भयानक भूतासारखं बनवलं होतं त्यांना, केसन फिसन हे करू करू. पाहिलं का तुम्ही ते? लोक त्या चौघींना पाहूनच भिऊ लागली होती. एवढं खतरनाक बनवलं होतं त्यांना, काळण पिळण लावून काही काही. आता पहा, सिमिली आणि पॉझिटिव्ह. यू आर ॲज ब्युटिफुल ॲज मीना टीना, समजा एखाद्या मुलीचं नाव लिहिलं. दिस इज नॉट सिमिली. याला सिमिली नाही म्हणायचं. कारण की एका मुलीची तुलना दुसऱ्या मुलीशी होत आहे, दोन्हीमध्ये समान गुणधर्म आहे. परंतु एका मुलीची तुलना जर समजा चंद्रासोबत होत असेल, थांबवत, तर मग तेव्हा मात्र काय म्हणायचं, त्याला सिमिली म्हणायचं. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. कारण की काय करतात काही जण, पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याला सिमिली म्हणतात. दॅट इज नॉट सिमिली. थांबूत आपण या ठिकाणी. धन्यवाद. सर येईपर्यंत आपल्याला घ्यायचं होतं, सर आलेले आहेत. आपलं काम संपलं. भेटूयात उद्या सकाळी. हा टाकायलो बघायला का तू? पूर्ण व्हिडिओ बघायचा, नोट्स काढायच्या, व्हिडिओ डिसलाईक करायचा, सोडून द्यायचं. लाईक करायचं तर करू नका, पण डिसलाईक करू नका. ठीक आहे, जाऊ द्या.